जी त्याची ग्रीप पाहिजे होती ती होती का? गेल्या वर्षी नव्हती, यंदा आहे. यंदा आहे. गेल्या वर्षी काय होतं? गेल्या वर्षी सगळं करपाटच होतं. करपाट होतं. प्रत्येक पान तुमचं खराब झालं होतं. आपण मागं बघू शकतो. आपण इथं जर बघितलं हे पूर्ण असं असं असा प्लॉट होता. इथे दिसतंय आता बघतोय पूर्ण खराब झालेलं सडलेलं होतं. बरोबर की नाही? सॉइल बूस्टर टेक्नॉलॉजीची जी औषधं तुम्ही दिली हां त्याचा रिझल्ट आम्हाला चांगल्यापैकी वाढ चांगल्यापैकी झाली. हां झाडामधला जो ग्रोथ आहे हां तो चांगल्यापैकी आम्हाला जाणवतो. जाणवतंय. जो आज- पिवळाटपणा होता हां. तोही कमी झाला. बाहेरचे त्यांची काय कंडिशन आजच्या मी त्याला ह्या प्लॉटच्या तुलनेत? त्यांचं काहीच नाही. गेल्या वर्षी जशी आमची कंडिशन होती तशी कंडिशन बाकीच्यांची आहे. पण आपलं यामध्ये नक्की सुधारणा झाली गेल्या वर्षीच्या आता किती टक्के सुधारणा झाली? अगदी 60-70% नक्की सुधारणा आहे. सुधारणा आहे. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा इथला. दिलीप रामचंद्र नाळे, हा. मुक्काम वांजाळे, पोस्ट वडले, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि सर तुमचं एक मोबाईल नाव सांगा. किसन पांडुरंग नाळे, राहणार दुधेगावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. अच्छा. आता आपला हा ड्रॅगनचा प्लॉट बघतोय बरोबर आहे की नाही? हा. साधारणतः ते रान किती सगळं ड्रॅगनचा आपला आता हे 1 एकर आहे. टोटल 1 एकर रान आहे. आणि म्हणजे तुम्ही आंतरपीक म्हणून वांग्याचं लागण केलेली बरोबर आहे की नाही? लागण करून किती दिवस झालेत? ड्रॅगनच्या 2 वर्ष. 2 वर्ष झाले आजपर्यंत बरोबर आहे की नाही? पण 2 वर्षाच्या मानाने जी त्याची ग्रीप पाहिजे होती ती होती का? गेल्या वर्षी नव्हती, यंदा आहे. यंदा आहे. गेल्या वर्षी काय होतं? गेल्या वर्षी सगळं करपाटच होतं. करपाट होतं. प्रत्येक पान तुमचं खराब झालं होतं. आपण मागं बघू शकतो. आपण इथं जर बघितलं हे पूर्ण असं असं असा प्लॉट होता. इथे दिसतंय आता बघतोय पूर्ण खराब झालेलं सडलेलं होतं बरोबर आहे की नाही? आणि जी वाढ किती टक्के होती त्यावेळेस? वाढ बऱ्यापैकी कमीच होती. म्हणजे आता म्हणजे वाढ आपण इकडे बघितलं काय काय ठिकाणी वाढ कमी होती हे दिसतंय बरोबर. काय काय ठिकाणी प्रकार बरोबर आहे की नाही? म्हणजे काय काय पोलच्या पण वर आलेलं नव्हतं. आपण जेव्हा बघितलं तेव्हा त्यावेळेची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन तुम्हाला काय वाटतं? भरपूर त्या आपण जो औषध घेतलं सॉइल बूस्टर टेक्नॉलॉजीची जी औषधं तुम्ही दिली हां त्याचा रिझल्ट आम्हाला चांगल्यापैकी वाढ चांगल्यापैकी झाली. हां झाडामधला जो ग्रोथ आहे हां तो चांगल्यापैकी आम्हाला जाणवतो. जाणवतंय. जो आज- पिवळाटपणा होता हां. तोही कमी झाला. आज जर फुटवे जर बघितलं सर वरून जर आपण निरीक्षण केलं प्लॉटचं बरोबर आहे की नाही? त्यांचं बी प्रमाण आहे का नाही हां ते चांगल्यापैकी ग्रोथ घेतलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि दुसरा मुद्दा साहेब प्रत्येक झाडून डेव्हलप झाले आज. झाडाला फुटवा निघालाय बरोबर आहे की नाही? आता तुम्ही याला बेसल लोस केलेला आहे हां. बरोबर आहे की नाही? आता आपण इमिडिएटवर टाकलेले खाली हे आथरले कागद बरोबर आहे की नाही? बेडवरती यावर तुम्ही आपला बेसल लोस टाकलाय. काय काय टाकलेलं तुम्ही बेसल लोस मध्ये? कृषीधन ग्रीन भूमी एक कृषीधन हां बायो एनपीके वगैरे एनपीके दाणेदार मधलं काय होतं ना बायो एनपीके बायो एनपीके हा टाकलेलं आहे. सर साहेब इथे तुमचे आजूबाजू ड्रॅगन प्लॉट असतील ना किंवा तुमच्या मित्रांच्या वगैरे लांब आहेत म्हणजे गावात नाही आहेत पण बाहेरचे त्यांची काय कंडिशन आजच्या मी त्याला ह्या प्लॉटच्या तुलनेत? त्यांचं काहीच नाही. गेल्या वर्षी जशी आमची कंडिशन होती तशी कंडिशन बाकीच्यांची आहे. पण आपलं यामध्ये नक्की सुधारणा झाली गेल्या वर्षीच्या आता किती टक्के सुधारणा झाली? अगदी 60-70% नक्की सुधारणा आहे. सुधारणा आहे. 5-25% जी काय अपवाद आहे हां हा अपवाद यावर्षी नक्कीच तो भरून निघेल आणि पुढल्या वर्षी 100% आपला प्लॉट चांगलाच राहील. आज जे फुटव्यांची ग्रोथ जर बघितली आपण सगळे फुटवे तंदुरुस्त आहे बघा तुम्ही. आता हे बघा जाड. दुसरा मुद्दा हे जे तुम्ही लांबी बघा रुंदी बघा. झाडाचं जे पान आहे ना हां त्या पानाने चांगल्यापैकी ग्रोथ घेतलेला जेणेकरून त्याची जी कॅपॅसिटी आहे उद्या माल करण्याची माल टाकण्याची हां तर ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची चांगल्यापैकी आहे. बरोबर बरोबर फॉर आहे. एक्झाम्पल हां ह्याच पानाने कसा पाहिजे ग्रोथ घेतली. बरोबर आहे. तुम्ही आता हात ठेवा बरं ते पान केवढे बघा बरं तुम्ही साधारणतः तुमचे किती बोटं बसतात याच्यामध्ये? 3 ते 4 बोटं बसतात पूर्णपणे बरोबर आहे की नाही? काही ठिकाणी 3 बोटं काही ठिकाणी 4 बोटं बसते. बसतंय सरासरी 3 ते 4 बोटांचं पान आपलं झालेलं आहे. आणि आज पूर्ण गर आहे. बघतो शकतो आपण पूर्ण रसरशीतपणा जो आहे हां तो गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्हाला यंदा चांगले कमी म्हणजे गर जास्त आलाय. पाणी कमी आणि गर जास्त यावर्षी. याचा अर्थ
त्या काडीमध्ये स्टोरेज चांगलं स्टोरेजचं प्रमाण भरपूर असल्यामुळं माल सुद्धा चांगल्या पद्धतीने देणार ना. बरोबर. जर काडी तुमची कमकुवत असेल हां तर तो कमकुवतपणा माल टाकण्याला गर्भधारणेला बी नक्कीच होणार ना. म्हणून या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्यापैकी काडीत ग्रोथ आहे असं आमचं मत आहे. ही सगळी माहिती तुम्हाला कुठे भेटली आपल्या म्हणजे कंपनीची किंवा टेक्नॉलॉजीची? ते आमचे मामा आहेत गिरवीचे जाधव म्हणून, बरं गोपाळ जाधव. हां. त्यांनी आम्हाला याचं मार्गदर्शन दिलं. वापरून बघा. वापरून पहा आणि बोरीच्या बागेला वगैरे पाहिले. बरं आता आम्ही त्यांची बोरीची बाग सुद्धा पाहिली. बरं. आम्हाला तिथं जर तो फरक जाणवला तर म्हटलं बघूया आपण. पण तुमचा पाहिजे विश्वास होता काही गोष्टीवरती वगैरे एवढा चांगला भेटेल तुम्हाला? आता भाच्याचा मामावर विश्वास नसेल तर मग मला सांगा काय केलं पाहिजे. मग मामाने वापरले, मामांच्या बागेला फरक पडलाय, आपल्याला का पडणार नाही. दुसरा मुद्दा सर, आता मागच्या वर्षात किती ॲव्हरेज निघाल तुमचं? एकराला 10-11 टनापर्यंत 10 टनापर्यंत निघतं, बरोबर आहे की नाही? आता ह्या वर्षी तुम्हाला ही जी ग्रोथ दिसते म्हणजे चेंजेस वगैरे, कॅनोपी, पानांची संख्या, फुटवे, बरोबर आहे की नाही, पानांमध्ये असली ताकद, यावर तुम्हाला या वर्षी किती टन ॲव्हरेज निघेल त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? आता अर्ध्या एकरात 5 टनापर्यंत आपण गेल्या वर्षी काढलेलं आहे. तर या वर्षी आम्ही अपेक्षा ठेवली 8 ते 10 टनापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न नक्की करणार. साधारण त्याला आतापर्यंत डोस किती झाले तुम्ही कृषीधनचे आपले? 2 डोस तर झालेत कम्प्लीट झाले आत्तापर्यंत. आणि ज्यावेळेस आता फुटिंग चालू होणार त्यावेळेस आपण प्लॅनिंग करणार आहे, बरोबर आहे की नाही? पण 2 डोस मध्ये तुमच्या झाड तयार झालंय, कॅनोपी तयार झाली, तर 100% याच्यातून अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. म्हणजे 8 टनाच्या अर्ध्या एकरमधनं अर्धा एकरात 8 टनापेक्षा नक्कीच वाढतं प्रमाण आपल्याला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आता सर आपले शेतकरी पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामधले ज्यांचे ड्रॅगन फ्रूट प्लॉट आहेत, बरोबर आहे की नाही, त्यामुळे तुम्ही काय याच्याबद्दल म्हणजे SBT बद्दल तुम्ही याला काय माहिती देऊ शकता बाबा? मी एक 4-2 SBTचे व्हिडिओ पाहिले बरं का. आता व्हिडिओमधून आम्हाला एक निष्पन्न झालं की चांगल्या दर्जाची ती औषधं आहेत, त्यांची खाद्य आहेत की जेणेकरून रसायनापासून ही वंचित आहे, केमिकलपासून. आता साहेब तुम्ही तर एक प्लॉट बघायला गेलते आपली SBTचा कोल्हापूरमध्ये. साहेब कसा प्लॉट तुम्हाला तो? 1 नंबर प्लॉट. म्हणजे तुम्ही जी माहिती घेतली तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल? 1 नंबर, काहीच अडचण नाही त्यात. म्हणजे असे लांब लांब काड्या, हां, जी वरून जी काडी निघाली हां, ते पाक खाली अशी खालपर्यंत आली, खालीपर्यंत आली. म्हणजे आता आपली सुरुवात झाली तशी तशी सुरुवात झाली. तुम्ही त्यानंतर नियोजन केलं व्यवस्थित, त्याच्या आज तुम्हाला चित्र दिसतंय. आता तुम्हाला हे जे मटेरियल भेटलं SBTचं म्हणजे फलटण तालुक्यामध्ये, बरोबर आहे की नाही, तुम्हाला कुठं भेटलं? मामांनी आम्हाला ते मागवून आणलं, उपलब्ध करून दिलं तुम्हाला इथं, बरोबर आहे. मामा नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव नंबर सांगा. गोपाळ रघुनाथ जाधव, हां, मुक्काम पोस्ट बाडळी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा. अच्छा. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9922 95 65 67. ओके. एकदम माहिती घेऊशी वाटली तुमचा एक मोबाईल नंबर सांगा दोघांचा पण. 97 63 22 61 97. आणि तुमचं एक मेन गोष्ट म्हणजे ओळख म्हणजे तुम्ही स्वतः एक पोल पण तयार करता, म्हणजे जे सिमेंट पोल आहे आपण ड्रॅगनचे वगैरे ते तुम्ही स्वतः तयार करता, बरोबर आहे की नाही? साहेब नमस्कार, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे दिलीप रामचंद्र नाळे. मोबाईल नंबर आहे 96 37 69 71 71 02. धन्यवाद सर. धन्यवाद.